ऑब्जेक्शन ट्रॅकिंगचा वापर करून एमएसटी सीईटीच्या अनेक पीसीएम चे ऑब्जेक्शन रेज केलेले. तर ते ऑब्जेक्शन्स आणि कोणत्या सेशनला ते मार्क्स मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे cetcell.mahacit.org या वेबसाईटवर आणि वेबसाईटवर पहा ऑब्जेक्शन रिड्रेसल आलेला आहे फर्स्ट अटेम्प्ट. पहा MAH-MST CET 26 PCM ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट ऑब्जेक्शन रेज केलेले त्याच्याशी रिलेटेड नोटीस ही आलेली आहे. आज तारीख आहे 30 मे आणि आजच ही नोटीस सबमिट झालेली आहे. मी डायरेक्ट त्या नोटीस पहा ही आहे ती नोटीस. पहा MAH-MST CET 2026 PCM ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट ऑब्जेक्शन रिड्रेसल. ऑब्जेक्शन रिड्रेसल म्हणजे सीईटी सेलने ते ऑब्जेक्शन जे आहेत ते कन्सिडर केलेले आहेत की नाही. आता जे जे ऑब्जेक्शन त्यांनी कन्सिडर केलेले आहेत, एक्सेप्ट केलेले आहेत, ओके, त्या ऑब्जेक्शनवर स्टुडंट्सना मार्क्स मिळणार आहेत आणि ते स्टुडंट कोणकोणत्या शिफ्टचे होते हे सुद्धा त्यात देण्यात आलेलं आहे. तर डिटेलमध्ये आपण पाहूया की नोटीस काय आहे. पहा व्हाईट नोटीस नंबर दिलेला आहे डेटेड 19/05/2026 was displayed on the official website of CET mahacet.org and the objection tracker was made available. सर्व विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन ट्रॅकर अवेलेबल करण्यात आला होता. MHT CET 2026 PCM group first attempt साठी which was held between 11/04/2026 to 20/04/2026 in the total 16 session. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट MHT CETचा जो फर्स्ट अटेम्प्ट होता त्याचे टोटल 16 अटेम्प्ट होते. ओके, आता पहा इथे सिरियल नंबर दिलेला आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये टोटल नंबर ऑफ युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स. मग किती क्वेश्चन्स वर ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं स्टुडंट्स कडून, पॅरेंट्स कडून किंवा टीचर्स कडून. तर पहा 33, 29, 14. आता हे ऑब्जेक्शन ट्रॅकरच्या माध्यमातून स्टुडंटच्या लॉगिन थ्रू घेण्यात आलेले आहे. आता 33 क्वेश्चन्स पैकी टोटल नंबर ऑफ व्हॅलिड युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स किती आहे निघालेले आहे 12. म्हणजे फिजिक्स मध्ये 12 ऑब्जेक्टेड क्वेश्चन जे आहेत ते व्हॅलिड निघालेले आहेत. केमिस्ट्रीमध्ये 29 क्वेश्चन वर ऑब्जेक्शन घेण्यात आलेले, त्यापैकी 2च क्वेश्चन्स व्हॅलिड युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स आहेत. मॅथमॅटिक्स मध्ये 14 क्वेश्चन्स वर ऑब्जेक्शन घेण्यात आलेले, त्यापैकी फक्त 2च क्वेश्चन्स हे युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स आहेत. आणि ते क्वेश्चन्स कोणकोणत्या सेशनला होते तर इथे पहा एक्झाम डेट दिलेली आहे, शिफ्ट दिलेली आहे, सब्जेक्ट दिलेला आहे, क्वेश्चन नंबर आणि ऍक्शन टेकन. 1 मार्क विल बी गिवन टू ऑल कॅन्डिडेट्स इन द सेशन. या सेशनच्या सर्व कॅन्डिडेटला 1 मार्क मिळणार आहे. पहा इथे 11 एप्रिलचा शिफ्ट होती मॉर्निंगची फिजिक्स, क्वेश्चन नंबर दिलेला आहे तिथे 203941. त्यानंतर 11 एप्रिलचीच इव्हनिंग शिफ्ट होती, फिजिक्सचा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 204081. त्यानंतर 13 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट होती, फिजिक्सचा क्वेश्चन होता 204382. 13 एप्रिलचीच इव्हनिंग शिफ्ट होती, पहा फिजिक्सचा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर आहे 204417. त्यानंतर पहा 15 एप्रिलचा क्वेश्चन होता मॉर्निंग सेशनचा फिजिक्स 204533 आणि 15 एप्रिल इव्हनिंग शिफ्ट आहे फिजिक्स 204725 आणि 16 एप्रिलची इव्हनिंग शिफ्टला फिजिक्सचा क्वेश्चन नंबर आहे 204996. त्यानंतर 16 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट होती, फिजिक्सचा क्वेश्चन होता 205008. आता इथे पहा ऍक्शन टेकन या सर्व सेशनच्या स्टुडंट्सना 1 मार्क्स दिलेले आहेत. पहा पुढे इथे जर आपण चेक केलं तर 17 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट होते, फिजिक्सचा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर आहे 205318. 19 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट आहे, फिजिक्सचा क्वेश्चन होता 206018. हा क्वेश्चन नंबर आहे.
20 एप्रिलची शिफ्ट होती, इव्हनिंग शिफ्ट होती. फिजिक्सचा क्वेश्चन होता 206313. त्यानंतर 20 एप्रिलचीच इव्हनिंग शिफ्ट आहे, फिजिक्सचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर आहे 206328. त्यानंतर केमिस्ट्रीचे क्वेश्चन पाहूया. 11 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट होती, केमिस्ट्रीचा क्वेश्चन होता 204004. हा क्वेश्चन नंबर आहे. 19 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट होती, केमिस्ट्रीचा क्वेश्चन होता 206061. हा क्वेश्चन नंबर आहे. या सर्वांना 1 मार्क दिलेला आहे. आणि मॅथ्स मध्ये पहा, 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट होती, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 204676. आणि 17 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट होती, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन होता 205272. या शिफ्टच्या स्टुडंटना 2 मार्क्स विल बी गिवन टू ऑल कॅन्डिडेट्स इन द सेशन. ओके, हे नोटीस मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानुसार अजून पहा, द लिस्ट ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स वेअर आन्सर की अपडेटेड इज ॲज फॉलोज. म्हणजे जिथे आन्सर की अपडेट करण्यात आलेले आहे ते सेशन दिलेले आहेत, शिफ्ट दिलेले आहेत. पहा, एक्झामिनेशन डेट 11 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट, फिजिक्सचा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 203957. आन्सर की अपडेट करण्यात आलेली आहे. 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट होती, फिजिक्सचा क्वेश्चन होता 205557. आन्सर की अपडेट. 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट होती, केमिस्ट्रीचा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 204611. आन्सर की अपडेट करण्यात आलेली आहे. आणि 16 एप्रिलची इव्हनिंग शिफ्ट होती, केमिस्ट्रीचा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 205080. इथे आन्सर की अपडेट करण्यात आलेली आहे. ओके, आता इथे पुढे काय दिलेलं आहे पहा. ॲज पर द रिपोर्ट सबमिटेड बाय द एक्सपर्ट, द चेंजेस विल बी इनकॉर्पोरेटेड इनटू द डेटाबेस अँड द रिझल्ट विल बी प्रोसेस. म्हणजे जे काही एक्सपर्ट्सनी सजेशन दिलेले आहेत, रिपोर्ट सबमिट केलेले आहेत, त्यानुसार रिझल्ट काय होणार आहेत, अपडेट होणार आहे. ओके, प्रोसेस होणार आहे. द ऑब्जेक्शन ट्रॅकर फीज पेड फॉर ऑब्जेक्शन्स फाउंड टू बी व्हॅलिड विल बी रिफंडेड टू द रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट. म्हणजे ज्या स्टुडंट्सनी ऑब्जेक्शन रेज केलेली आणि त्यांचे व्हॅलिड ऑब्जेक्शन्स निघालेले आहेत, त्यांनाच फक्त ही फी जी आहे ती रिफंड होणार आहे. आणि आपल्याला कमिशनर महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स सीईटी सेल मुंबई असे हे क्वेश्चन्स होते की ज्या क्वेश्चन मध्ये, व्हॅलिड क्वेश्चन्स मध्ये त्या सेशनच्या सर्व विद्यार्थ्यांना हे मार्क्स देण्यात आलेले आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रत्येकी 1 मार्क आणि मॅथ्स या सब्जेक्टसाठी प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात. म्हणून मॅथ्ससाठी 2 मार्क हे प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॅलिड ऑब्जेक्शन्सवर देण्यात आलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कळवा. तुमचा एक लाईक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये मला तुम्ही विचारू शकता. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.